मी मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक मिस्टर हेमंत सर आपलं सरचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, काल आपण फ्रॅक्शन पाहिलं होतं, त्याच्यामध्ये पाहिली होती बेरीज, परिमेय अपरिमेय म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक पाहिलं होतं. आज आपण वजाबाकीच्या पूर्णांक अपूर्णांक जमलं गुणाकाराचेही करू आणि भागाकाराचेही करू. बरं, त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स मारा. पहा, ज्या प्रकारे LCM काढावं लागते त्याच प्रकारे आपल्याला छेद हा सारखा करावा लागते. फक्त महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, LCM आणि छेद काढणे हा एकत्रित भाग आहे. ज्या मुलाला व्यवस्थित LCM येते किंवा ज्या मुलाला व्यवस्थित छेद काढता येते त्याचे वर्क टाइम डिस्टन्स पासून तर ट्रेनपर्यंतचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. खूप सारखा पूर्णांक अपूर्णांकाचे विषय असतात ते पूर्ण होऊ शकतात. तर असो, आपण पहिले आपला विषय घेऊया. 2/3 मायनस 2/7 मायनस 1/4. बघा, कोणताही छेद हा लहान असतो लक्षात ठेवायचा, सॉरी अंश हा लहान असतो हा लक्षात ठेवायचा. आता 3, 7, 4 यांची LCM काढायची आपल्याला. 7 × 21 21 × 84. का बरं मी यांच्या गुणाकारच केला? यांच्या गुणाकारच हा छेद सारखा करत आहे. बघा, 3 × 7 21 21 × 84, कारण 7लाही 84 ने भाग जाते ना, 7ला 3 4 ने भाग जात नाही. जर आपण 7 केलं असतं, बघा 7 मोठा आहे, मोठ्याला घेतलं असतं तर 3 न 4ला भाग जाते का? नाही. 7 च्या 28 केले 3 ने भाग जात नाही, 7 च्या 21 केले 4 ने भाग जात नाही. मग काय आहे, कुणाला भाग जात नाही तर 7 × 21 21 × 84. ठीक आहे. आता हे 84 आणण्यासाठी किती वेळा मल्टिप्लाय करावं लागले आपल्याला? 28 वेळा. 28 दुने 56 मायनस 7ला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागले? 3 × 12 12 दुने 24 मायनस 4ला किती वेळा करावं लागले? 21 21 × 1 = 21. काय केलं? 3 × 7 21. आला एवढं लक्षात? आता बघा पुन्हा 84 जसेचे तसे काय करायचे? 56 हे प्लस आहे, लक्षात ठेवा. बॉडमास हा गणिताचा इंद्रिय आहे. काय इंद्रिय आहे? जर बॉडमास मध्ये चूक झाली तर तुमच्या पूर्ण प्रश्नाच्या उत्तर चुकणार आहे. ते आपण बॉडमास शिकताना पूर्ण व्यवस्थित सांगू. 56 जसेचे तसे लिहिलं, मायनसचा सिंबल आहे मायनस, दोनही मायनसला प्लस करा. 4 आणि 1 5, 2 आणि 2 4 म्हणजे 45. 56 मधून 45 गेले, छेद जसंच्या तसं. 6तून 5 गेला 1, 5तून 4 गेला 11. 11/84 हा ह्या प्रश्नाचा उत्तर आहे. मित्रांनो, कोणताही प्रश्न घेताना अशाच पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. बघा, आणखी पुन्हा आपण एक दुसरा प्रश्न घेऊ. 5/6 मायनस 1/2. मी छोटे छोटे अंक घेत आहे, परीक्षेत तुम्हाला वेगळे वेगळे डिजिट येतील, लक्षात घ्यायचे आहे ना. 2/3. आता बघा, मी का सोपं घेतलेलं आहे याचे कारण नंतर मी तुम्हाला सांगेन व्हिडिओच्या शेवटी. 6 2/3 याच्यामध्ये आता ज्या प्रश्नामध्ये आपण केलं होतं त्या प्रश्नामध्ये कसं आलं तर तुम्हाला सर प्रश्न आला असेल की 7 बरोबर का करायले. पहा, इथं सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे मित्रांनो? 6. 6ला 2 ने भाग जाते का? हो. 3ला 6 ने भाग जाते का? हो. तर मग याचा छेद काय असेल? 6. म्हणजे 2 3 ची लसावी 6 आहे. 2 3 6 ची लसावी 6 आहे. आता काय केलं? 6 1 6 म्हणजे 5 1 5 मायनस 2 3 6 म्हणजे 3 1 3 मायनस. पहा, हा सगळ्यात महत्वाचा विषय येणार आहे आता इथं. 3 दुने 6 म्हणजे 2 दुने 4. आता काय झालं? 5 मायनस 3 आणि 4 7/6 म्हणजे किती आले? 5 मधून 7 गेले जातात का? नाही, म्हणून 7 मधून 5 टाकले, किती राहिले? 2 मायनस 2 6. आता इथं सगळेजण इथं सिम्बॉल देतात, मी ह्या प्रश्नाला पूर्ण मायनस देतो कारण तो पूर्ण प्रश्नच मायनस मध्ये आलेला आहे. पण मित्रांनो, पुन्हा लक्ष द्या, 2 आणि 6ला भाग जाते, एक कॉमन अंकाने भाग जाते, म्हणजे उत्तर आपला येईल -1/3. कारण 2 आणि 6ला भाग जाते, 2 नी 1 आणि 3, म्हणून उत्तर काय होईल आपला? -1/3. आलं का लक्षात? पुन्हा आपण अपरिमेय संख्येच्या घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजेल. बघा, आता आपण अपरिमेय घेणार आहोत म्हणजे अपूर्णांकात घेणार आहोत. 6 1/4 मायनस 2
1/3 मायनस 1 1/2. मी सारखे सारखे घेतले, 1 1 लिहिलं, जाणून लिहिलं. आता 4 3 2 ची हे काढायचे आहे. त्या अगोदर मित्रांनो काल आपण जसा अपूर्णांकांची पहिले बेरीज केली होती तशाच प्रकारे अपूर्णांकाचे पहिले आपण सिस्टम काढून घेऊ. म्हणजे काय होईल, अपूर्णांकामध्ये 6 - 2 - 1 किती राहिले, 3 राहिले. 3 लक्षात ठेवून द्यायचे. बरं आता काय राहिलं, 1/4 मायनस 1/3 मायनस 1/2. आता 4 3 2 ची लसावी. 4 ला 2 नी भाग जाते बेटा, 3 नी जाते का नाही. मग काय करायचं, 4 दुने जर 8 केले तर 3 नी भाग जाईल का नाही. 4 तिया 12 केले तर 2 नी भाग जाईल का, हो जाईल ना. 4 तिया 12, 2 च्या पाढे 6 वेळा, 2 च्या पाढा 6 वेळा म्हटलं की काय होते, 12 येते. मग एलसीएम काय होईल बाबा, आपली एलसीएम होईल 12. व्यवस्थित लक्ष द्या. जिथपर्यंत तुम्ही पहिल्या दुसऱ्या वर्गात बसल्यासारखा तुम्हाला भास होणार नाही तिथपर्यंत स्पर्धा परीक्षेतला गणित सहजरित्या होणार नाही प्राप्त. 4 तिया 12. काय केलं, याला किती वेळा मल्टिप्लाय केलं मित्रांनो, 3 3 चौ 3 1 3 मायनस याला किती वेळा मल्टिप्लाय केलं, 4 4 1 4 मायनस याला किती वेळा मल्टिप्लाय केलो आपण, 6 6 1 6. तर पहा -4 - 6 10 झाले. 10 मधून 3 गेले. पहा इकडे करतो, -3 -10 अबाउट छेद 12 किती उरले, -7/12 बरोबर. पण इथं काय आहेत, 3 आहेत. आता उत्तर पहा कुठं गडबड करते. भारतीया 36 -7/12. 12 जसेचे तसेच राहतील. आता 36 - 7 गेले म्हणजे 29 राहिले. 12 म्हणजे उत्तर काय होईल, 12 दुने 24 5 29. 29/12 च्या नंतर काय आला, 2 5/12. आता तुम्हाला प्रश्न पडेल का सर तुम्ही कसे केले बा. तर मी काही केलं नाही. काल तुम्हाला सांगितलं होतं 29/12 12 दुने 24 वाचले 5. 12 छेद जसाच्या तसा, 12 छेद जसाच्या तसं. कितीला भागलो, 2 वेळा भागलो. 2 वेळा भागलं, 2 समोर लिहायचे. किती बॅलन्स राहिले, वर 5 लिहायचे. आलं लक्षात. हा बघा पुन्हा एकदा मी हा प्रश्न घेतो अशा प्रकारच्या. 8 2/3 -1 4/5 -3 1/8. ठीक आहे, अंक वाढवून घेऊ, नाही तर तुम्ही 1 2 3च काढून घेता सर म्हणाल 7 घेऊन घेऊ. इथं काही होणार नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही. याच्यामध्ये अपूर्णांक आहेत. आताच सांगितलं तुम्हाला काय करायचं. 8 मधून -1 आणि -3 काढलो, किती वाचले आपले, 4 वाचले. 4 हे प्लस मध्ये आले, लक्षात आलं. आता 3 5 8 ची लसावी काढायची बेटा. काय होईल, 3 5 15 15 8 120 होईल. 15 दुने 30 होतात. 30 ला 8 ने भाग जाईल का नाही. तुम्हाला वाटेल 8 ने काऊन नाही केलं सर, 8 नाही करतो मी. 8 × 24 5 ने भाग जाते का नाही. मग 8 पंचे 40, 40 ला 3 ने भाग जाते का नाही. तर मग 8 पंचे 40 ले 4 तिया 40 तिया 120. त्याला किती वेळा मल्टिप्लाय केलं मित्रांनो आपण, 40 वेळा. 3 × 12 40 दुने 80. आता लक्षात आलंच असेल तुम्हाला 5 ला किती वेळा मल्टिप्लाय केलं, 3 8 24 24 × 96. आता मला पाडे लक्षात नाही आहेत. मी काय करतो, 2 × 8 न 4 × 16 80 न 16 96 केलं. इथं पाय 24 पंचे 120 बरोबर आहे. आता इथं किती आले, 3 5 15 15 7 105. मी जाणून हे लिहिलं, हे जाणून मोठं केलं का की तुम्हाला ह्या प्रश्नांच्या उत्तर जागेवर समजायला हवेत. आलं. आपलं उत्तर पहा आता काय आलं, 120 80 -96 आणि 105 201 बरोबर. 6 5 11 1 हातच्या 1 10 0 हातच्या 1 आणि 1 2 201 मायनस आले. आता काय होईल, आता होईल 201 मधून 80 गेले, किती वाचले, 201 मधून 80 गेले किती वाचले, 121 -120 बरोबर. बरोबर ना. 201 मधून 10 1 च्या 1 10 तून 8 गेले 2 हातच्या 1 121 -121
120. आता म्हणाल सर उत्तर बरोबर आहे की चूक आहे? उत्तर असं वास्तविक पाहिला बरोबर आहे, कारण मायनस मध्ये असलेली संख्या ही लहानच असते. मायनस मध्ये असलेली संख्या ही कधीही लहानच असते, केवढी लहान का नको असो ती लहानच असते, केवढी मोठी असेल तरी. ठीक आहे, त्याच्यामुळे ती बरोबरच आहे तिथं. पण आपल्याकडे काय आहे अपूर्णांकात? अपूर्णांकात वाचलेले आहेत आपले 4. तर 12×48 480 मायनस 121/120. तर उत्तर आलं आपलं 120 छेद एक 480 मधून 120 मायनस करा 360 359. आता बरोबर उत्तर इथे पहा तुमच्या. भारतीय 36 होता, 360 तर 12 दुने 24, 240 म्हणजे किती वाचले आपले 119. हा आपला प्युअर आन्सर आहे. समजलंच असेल मित्रांनो. सबट्रॅक्शनला फक्त थोडीशी ही वाली प्रोसिजर मी स्वतःच्या हाताने अंक घेतलेले आहेत, तुम्ही पण स्वतःच्या हाताने अंक घ्या. बघा तुम्हाला यश नक्की भेटेल. यश आपलंच आहे आणि सोपं ते सोपंच असते, फक्त तुम्हाला मित्रांनो करावं लागेल. आज नाही तो कभी नाही. आपण हिंदीमध्ये खूप बोलतो, खूप स्टेटस पाहतो, खूप व्हिडिओ पाहतो, पण पाहत असताना त्याला आपल्या भाषेत प्रत्युत्तर द्या, आपल्या भाषेत त्याला सॉल्व्ह करा, तर मित्रांनो तुम्हाला समजेल. मित्रांनो तुम्हाला आता आपला समजलाच असेल. गुणाकार घ्यायचे होतं पण व्हिडिओ खूप मोठा होते आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला खूप कंटाळा येते. तसं आपल्याला कंटाळ्याचा विषय नाही. गुणाकार भागाकार आपण उद्याला एका, कारण गुणाकार भागाकार जास्त आहे नाही, जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये दोनही गुणाकार आणि भागाकार होऊन जातील तुमचे. तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स मारा. त्या अगोदर एवढंच सांगणे, जेवढ्या लोकांना असं वाटते की सर आजचं काही चुकते त्यांनी मला कमेंट्स टाका. पर्सनल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, ते तुम्ही मला मेसेज करूनही सांगू शकता. धन्यवाद.